असेल तर पूर्ण देशभक्तीचा उत्साह हा संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या पैलवानांमध्ये आहे। मागच्या वर्षी हाच उपक्रम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली श्रीकांतजींच्या पुढाकारानं आणि विशेषतः आमच्या क्रीडा सेनेचे महाराष्ट्राचे प्रमुख चंद्रहारजी पाटील यांच्या संकल्पनेतनं मागच्या वर्षी हा कार्यक्रम आम्ही जम्मूला केला होता, ह्यावेळी आम्ही दिल्लीमध्ये करतो आहे। आणि आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की सैनिकांच्या प्रति मानवंदना देण्याचा हा क्षण आहे आणि तो अतिशय उत्साहाच्या भरामध्ये महाराष्ट्रातून आलेले आमचे क्रीडा सेनेचे सगळे जे सदस्य आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने इथे रक्तदान करत आहेत। सिंदूर नाव दिलेलं आहे, सिंदूर महारक्तदान शिबिर असं नाव दिलं। आपण सगळ्यांना माहिती आहे की 3 वर्षापूर्वी जो आपल्या देशावर आघात झालेला होता आणि त्याच्यानंतर आपल्या सैन्यानं जे पाकिस्तानला आपल्या देशासमोर गुडघे टेकायला लावले होते त्या सैनिकांमुळेच आपण या देशामध्ये सुरक्षित राहतो, सुरक्षित झोपतो, शांत झोप घेतो। आणि अशा सैनिकांच्या प्रती वंदनीय बाळासाहेबांच्या आदेशानुसार 80% समाजकारण 20% राजकारण करत असताना जर 80% समाजकारणातला भाग म्हणून आम्ही हे करू शकलो तर तो आम्हाला मनस्वी आनंद आहे। आणि याच्यामध्ये जी ताकद या सगळ्यांच्या मागं उभी करतात किंवा ज्या ताकदीनं उभे राहतात ते माननीय एकनाथ शिंदेसाहेब उभे राहतात। आणि आजच्या या रक्तदान शिबिराचं फलित काय आहे, सर्टिफिकेट आम्हाला काय मिळणार आहे, तर देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंह साहेब या सगळ्या रक्तवीरांना आम्ही ह्या दातेपूर्वीपर्यंत आपण म्हणायचो, पण सैनिकांना जो रक्तदान करतो त्याला आम्ही आता रक्तवीर संबोधायला सुरुवात केली आहे। त्या रक्तवीरांचं कौतुक करण्यासाठी स्वतः देशाचे संरक्षण मंत्री जर येत असतील तर याच्यापेक्षा दुसरा तो आनंद काय आहे। 1000 पैलवान आहेत, 1000 लोकांचा, आणि ते तुम्ही नाथ एक्सप्रेस सांगलीपासून दिल्लीपर्यंत आली, चंद्रहार पाटलांचा तुम्ही आता उल्लेख केला, सगळे पैलवान घेऊन आलेले आहेत। हे सगळं जुळवताना कसं आणि कशा पद्धतीने? नाही, सगळे अगदी शिस्तीचे पैलवान आहेत। श्रीनाथ एक्सप्रेसनं ते आलेले आहेत। अतिशय 40-42 तास म्हणजे आखाडा देखील त्यांनी रेल्वेमध्येच केला होता। मला वाटतं चंद्रहारनं देखील व्यायाम रेल्वेमध्येच केला। त्याच्यामुळे रेल्वेचा आखाडा करून मागच्या वेळी रेल्वेचा आखाडा करून ते 70 तास जम्मूला गेले होते आणि हाच रेल्वेचा आखाडा करून 42 तास आज दिल्लीला आलेत। मला वाटतं की ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची बाब आहे। देशातलं पहिलं महाराष्ट्र राज्य असं आहे की दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये सैनिकांसाठी रक्तदान करतं आहे आणि देशातला हा पहिला पक्ष आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचा की जो असा उपक्रम राबवतो आहे। राजकीय प्रश्न, तुमचे जुने सहकारी अंबादास दानवे हे वारंवार RSSवरती टीका करताना बघायला मिळतात, पण तेच काल RSSच्या कार्यक्रमाला मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती बघायला मिळाली। दानवे साहेब टीका करतात, पण ते काल त्यांनी तिथं जाऊन ते मनापासून करत नाहीत हे सिद्ध करून दाखवलं आहे। वारंवार RSSबद्दल शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजेच शिवसेनावरची टीका आणि भारतीय जनता पार्टीवरची टीका ही कोणाच्या दबावाखाली करतात का हे आपण आता अभ्यास केला पाहिजे। आणि काल त्यांनी तिथं जाऊन मोहन भागवत साहेबांचं मार्गदर्शन देखील ऐकलेलं आहे आणि त्याच्यातनं ते अतिशय चांगला बोध घेऊन भविष्याची राजकीय वाटचाल करतील असं आपण अपेक्षित करूया। जरांगे पाटलांचं तुमचं मधल्या काळात बोलणं झालेलं होतं, त्यांचा गैरसमज झालेला आहे असं तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे, पण ते सध्या यात्रेवरती आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या, आणि माड्यामध्ये बोलताना त्यांनी मोठं गंभीर विधान केलेलं आहे। सरकारबाबत त्यांनी टीका करताना म्हटलं की मी समाजासाठी जीव देऊ शकतो तर जीवही घेऊ शकतो। ते त्यांच्या भाषणावर मी काय बोलत नाही, कारण ते शेवटी त्या समाजाचं नेतृत्व करून पुढे जात आहेत। फक्त माझी त्यांना विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील, ही सगळी लोक मराठा समाजाला प्रामाणिकपणानं न्याय देण्याची भूमिका घेत आहेत, त्यांनी घेतलेली आहे। OBCच्या आरक्षणावर परिणाम न होता माननीय शिंदेसाहेबांनी मराठा समाजाला प्रचंड पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतलेला होता। त्याच्यामुळे गैरसमजातनं वैयक्तिक पातळीवर कोणावर बोलू नये ही देखील माझी त्यांना विनंती आहे। आणि त्यांच्या ज्या शंका आहेत, त्यांचे जे काही गैरसमज दूर झालेले आहेत ते आम्ही नक्की दूर करणार आहोत ना। शेवटी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी ते मुख्यमंत्री असताना घेतली आणि आता देवेंद्रजी घेत आहेत। त्याच्यामुळे गैरसमज असू नये, कारण या सगळ्या गैरसमजाचा फायदा ज्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही अशा पद्धतीचे पक्ष घेत असतात। आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आपण चर्चा करू, आपण चर्चेतनं पुढे जाऊ। त्यांचा आक्षेप हा आहे की मराठा समाजाचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते रद्द केले जातात आणि त्यासाठी बावनकुळे सांगतात म्हणून हे रद्द केले। मी तुम्हाला सांगू का, अगदी प्रामाणिकपणानं सांगतो, माझ्याकडे तो आकडा नाही आहे, हजारो सर्टिफिकेट दिली गेलेली आहेत, परंतु काही सर्टिफिकेट का रद्द झालीत याच्यासाठी देखील प्रामाणिकपणानं आम्ही काम करतो आहे। कुठेही महायुतीच्या सरकारला सगळी सर्टिफिकेट रद्द करून OBCचे दाखले रद्द करण्याचा कुठेही निर्णय कोणी घेतलेला नाही। जो मी सांगतोय की गैरसमज झाला आहे मनोज दादांचा, तो हाच झालेला आहे।
तर उद्या पंतप्रधानांना भेटताय, राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरती आणि या सगळ्या अनुषंगाने चर्चा करणार असं त्यांच्याकडनं सांगितलं होतं. नाही, याच्यावर मला असं वाटतं की कालच सुप्रियाताईंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मोदी साहेबांना भेटण्याची आपल्यासमोर मांडलेली आहे आणि त्यांच्या पक्षाचा जो प्रश्न आहे, त्याच्यामुळं भविष्यामध्ये बघू काय होतं. वारंवार भेटीगाठी मागच्या काळात पवार साहेब भेटले होते, या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाही, बघू ना, आपण आता वाट बघू. जरा साहेब आलेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.